नमस्कार, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 40 इंच छातीची पेपर कटिंग. तर त्या पेपर कटिंगची इथे आपण सर्वात आधी मापे समजून घेऊया. तर बघा, इथं 40 इंच छातीचा जो घेर आहे त्या ब्लाऊजची उंची इथे तयार 14 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, 15 इंचावरती आपल्याला इथे पेपर कटिंग करताना उंचीचं मार्किंग करायचं आहे. छातीचं माप बघा, पूर्ण छातीचा घेर हा 40 इंच आहे. त्याचा चौथा भाग हा 10 इंच होतो. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 11.5 इंचावरती आपल्या छातीची घडी टाकायची आहे. कमरेचं माप बघा, कमरेचं माप इथे पूर्ण घेर कमरेचा हा 36 इंच आहे. त्याचा चौथा भाग हा 9 इंच होतो. त्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्सचं घ्यायचं आहे. मागील भागासाठी जे लागतं ते टक्सचं 1 इंच इथे घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि त्याचंही आपल्याला कमरेचं पूर्ण माप इथं 11.5 इंचावरती टाकायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा गळा हा 6 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 6.5 इंचावरती पुढचा गळा टाकायचा आहे. मागचा गळा बघा 8.5 इंचाचा आहे. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 9 इंचावरती आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे. बाही उंची इथे 5 इंच आहे. 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 6 इंचावरती बाहीची उंची आपल्याला टाकायची आहे. दंडघेर हा 6.5 इंचाचा आहे. त्यामध्ये आपलं जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते घ्यायचं आहे आणि 8 इंचावरती आपल्या दंडघेराचं माप आपल्याला 8 इंचावरती टाकून घ्यायचं आहे. तर या मापानुसार आता आपण इथे पेपर कटिंग करणार आहे. चला, तर आता आपण पेपरवरती मापे टाकण्यास सुरुवात करूया. तर इथे 14 इंच तयार उंची, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. 15 इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर दोन्ही साईडने बघा 15 इंचावरती उंचीचं मार्किंग आपण करून घेऊया. त्यामुळे काय होतं, तर आपली शोल्डरची जी लाईन आहे ती सरळ येणार आहे. तर इथे बघा 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर हे बघा 5.5 इंच मी इथे शोल्डर घेतलेला आहे. अशा पद्धतीने 5.5 इंचावरती शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे. इथेही आपल्याला खालच्या साईडला 5.5 इंचावरती शोल्डरच्या मापाची मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे आपण मुंड्याचं माप टाकून घेऊया. तर मुंड्याचं माप इथे बघा मी 6.25 इंच घेणार आहे. 6.25 इंचावरती मुंड्याच्या माप मी इथे घेतलेलं आहे. आता इथे आपण आपल्या छातीचं माप टाकून घेऊया. तर 10 इंच बघा छातीचं माप आहे, इथे टाकून घ्यायचं आहे 10 इंच. त्याची लाईन ही मुंड्याच्या लाईनला आपल्याला चिटकवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, इथे आपण कमरेचं माप टाकून घेऊया. तर कंबर हे आपली 9 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्सचा. तर 10 इंचावरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे आणि त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. आता हे आपण दोन्ही रेषा सरळ पट्टीने वर ओढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने हे मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपण मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. म्हणजे मागील मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढील मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने दोन्ही मार्किंग आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा काय करायचं आहे, आपल्याला या मुंड्याचा जो 6.25 इंचाचा आहे मुंडा, त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे या साईडला बघा, अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर या बघा, या पद्धतीने आपण मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे मागील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा, या पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला या
इथे जे मार्किंग केलेलं आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा या पद्धतीने. इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि पुढील मुंड्याची जी लाईन आहे ती आपल्याला इथून या पद्धतीने अशा पद्धतीने न्यायची आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने नेऊन आपल्याला ही लाईन इथे जे 1.5 इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे तिथं चिटकवायची आहे. तर इथे आपण पूर्ण मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मागील मुंड्याचंही आणि पुढील मुंड्याचंही दोन्ही मार्किंग इथे आपण करून घेतलेले आहेत. इथे आता आपण गळा रुंदी टाकून घेऊ. तर बघा आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. गळा रुंदीची इथे मी 2.5 इंचावरती गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे बघा. पुढच्या गळ्याचं माप इथे आपल्याला 6.5 इंचावरती टाकायचं आहे. तुम्ही इथे 7 इंचावरतीही पुढचा गळा टाकू शकता. इथूनही आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंचाचं जे मार्किंग आहे आपलं ते आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा पुढच्या गळ्याचा बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे. इथे 15 इंच उंची आहे. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे. जर इथे आपण 2.5 इंचच क्रॉसपट्टी जर 2.5 इंचच ठेवली तर हा जो आपला कटोरीचा भाग आहे त्याची उंची जास्त होते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपली जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आणि जो कटोरीचा भाग आहे तो आपल्याला आपल्या 13 उंचीवर जेवढा असतो, म्हणजे तयार ब्लाऊज जो 13 इंचाचा असतो त्याला जेवढी आपण उंची ठेवतो कटोरीची तेवढीच इथे आपल्याला ठेवायची आहे. ब्लाऊजची उंची वाढल्यानंतर आपल्या काय होतं, कटोरीचा जो पार्ट आहे तो वाढतो आणि योगपट्टी आहे तेवढीच राहते. तर तो कटोरीचा भाग पार्ट वाढल्यामुळे आपली कटोरी मोठी होते आणि ती जास्त अशी खाली लोंबल्यावानी वाटते. म्हणजे कटोरीचा जो पुढचा भाग आहे जरा जास्त खाली येतो. त्यामुळे आपल्याला आपल्या ब्लाऊजची उंची कितीही असो, आपल्याला आपल्या 13 उंचीवरती जेवढा कटोरीचा भाग असतो तेवढाच इथं घ्यायचा आहे. तर इथे बघा 12 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहे. आणि इथून खाली जी आपली राहील ती बघा 3 इंच ही आपली क्रॉसपट्टी राहणार आहे. त्यानंतर खालच्या साईडने बघा आपल्याला 3-3 इंच घ्यायचं आहे. म्हणजेच आपली जी योगपट्टी आहे ती आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो कटोरीचा भाग आहे तो शिवल्यानंतर जो पुढे येतो तो येणार नाही. त्याच्यानंतर बघा योगपट्टीला आकार देण्यासाठी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथून असा योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा कटोरीच्या बाजूचा भाग जो इथे आपण कटोरी टाकल्यानंतर हे कटोरीचा बाजूचा भाग असतो तो आपल्याला किती घ्यायचा आहे, तर 3.5 इंच घ्यायचा आहे. तर बघा इथे बरोबर मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. इथे आपल्याला हा 3.5 इंच घ्यायचा आहे. इथून बघा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. या साईडने आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. बघा या पद्धतीने 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथून आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथून कटोरीचा आकार बरोबर आलेला आहे, पण आपल्याला इथे जरा जास्तच पलीकडे गेल्यासारखं वाटत आहे. तर आपण इथे 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा इथे अशा पद्धतीने 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे 3.25 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि इथून अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने
ही कटोरी वाढवून घेतल्यानंतर व्यवस्थित येणार आहे. त्यानंतर इथून आता आपण कटोरीचा गोलाकार देऊन घेऊ. तर या पद्धतीने गोलाकार कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे आपण कट करून घेऊया. त्यानंतर बघा, हा पाठीमागचा भाग आपण वेगळा करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला पाठीमागच्या भागावरती टक्स मार्किंग करून दाखवते आणि मागच्या गळ्याचं मार्किंग करून दाखवते. तर इथे बघा 2.5 इंच ही गळारुंदी आहे. इथे हा गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे 2.5 इंचावरती. तिथून खाली आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे. तर तयार 8.5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तिथून बघा अशा पद्धतीने आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथून बघा आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला हवा असा तुम्ही इथे आकार देऊ शकता. या पद्धतीने. त्यानंतर बघा इथून खाली 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून खाली आपल्याला टक्सचं बघा 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे टक्सची उंची इथून आपल्याला मोजून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्किंग करून घेऊया आपण. तर इथे बघा टक्सचं मार्किंग करण्यासाठी हे जे 10 इंच आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. 10 इंचाचा मध्य हा 5 इंचावरती येतो आणि त्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच हे टक्स टाकण्यासाठी घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला टक्सची उंची 5.5 इंच घ्यायची आहे. बघा या पद्धतीने टक्सची उंची 5.5 इंच घ्यायची आहे आणि तिथून ह्या टक्सच्या तिरक्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. हे नाही बघा, इथपर्यंत आपल्याला ह्या टक्सच्या रेषा ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. त्यानंतर हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया. तर इथे आता सर्वात आधी आपण योगपट्टी साईडला करून घेऊया. त्यानंतर बघा हे आपल्या मागील मुंड्याचं जे मार्किंग आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. कुठेही एक्स्ट्राचं सोडायचं नाही, नाहीतर आपली कटिंग चुकते. तर इथे आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. अशा पद्धतीने कटोरी आपल्याला ठेवायची आहे आणि पूर्ण कटोरी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे. या पद्धतीने पूर्ण कटोरी आपल्याला आहे तशी आखून घ्यायची आहे. इथे बघा पूर्ण कटोरीने आहे तशी आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा या साईडने आपल्याला ही कटोरी अर्धा इंच खाली घ्यायची आहे. या पद्धतीने अर्धा इंच खाली घ्यायची आहे आणि या साईडने आपल्याला ही कटोरी 1/2 इंच वर घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने ही लाईन आपण सरळ जोडून घेतलेली आहे. तर इथे बघा
हे आपल्या 40 इंच छातीची कटोरी आहे. तर इथे आपल्याला ही 1.5 इंचाने वाढवायची आहे. तर हे बघा, या साईडने आपल्याला 1.5 इंचाने वाढवायची आहे. त्यानंतर या साईडनेही आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे. बघा, इथे अशा पद्धतीने 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे आणि खालच्या साईडलाही आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे. पण ते तुम्हाला नंतर मी दाखवते. त्यानंतर बघा, ही लाईन आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथे वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बघा, अर्धा इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि हे आकार आपल्याला कटोरीचा अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने इथे ही कटोरी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या कटोरीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. बघा, 9.5 इंचाची ही कटोरी तयार झालेली आहे. याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आपल्याला इथून 1.5 इंच खाली मार्किंग करायचं आहे. तर बघा, या पद्धतीने 1.5 इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे सरळ आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला जे मी माप सांगितलेलं आहे ते तुम्ही कापडावरती कटिंग केल्यानंतर तुम्हाला कुठेही पाव इंच सुद्धा कापड कट करायला लागणार नाही. ब्लाऊज शिवताना अशा पद्धतीने तुम्हाला इथे मी ही कटिंग सांगितलेली आहे. एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे. तर इथे बघा, ही कटोरी आपण व्यवस्थित मार्किंग नुसार कट करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही 40 इंचाची पूर्ण पेपर कटिंग केली तर तुम्हाला कापडावरती ही पेपर कटिंग ठेवून कट करताना केली तर तुम्हाला शिवताना कापड कुठेही कमी पडणार नाही आणि एक्स्ट्राही होणार नाही. व्यवस्थित पूर्ण कापड तुम्हाला पुरणार आहे आणि कुठेही तुम्हाला पाव इंच सुद्धा कटिंग करून टाकावं लागणार नाही. एकदम परफेक्ट अशी ही पेपर कटिंग आहे. त्यानंतर बघा, इथे आपल्याला 2.5 इंचावरती कटोरीच्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. बघा, 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचापेक्षा जास्तही घ्यायचं नाही आणि कमीही घ्यायचं नाही. जर जास्त घेतलं तरी तुम्हाला टोक येणार आहे आणि कमी घेतलं तरी तुमच्या कटोरीला टोक येणार आहे. त्यामुळे जास्तही घ्यायचं नाही आणि कमीही घ्यायचं नाही. एकदम असं 2.5 इंच घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने बघा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला कटोरीचा टक्स हा 1.5 इंच घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. बघा, तर यामध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन सुद्धा घ्यायची गरज नाही. यामध्येच तुम्हाला येथे या कटोरीला शिलाई मार्जिन सुद्धा आलेलं आहे. तर हे बघा, या पद्धतीने. आणि तुम्ही शिवताना जर तुम्हाला ब्लाऊज हा पहिल्या हुकाला जर टाईट झाला तर तुम्हाला या साईड हे पेपरवरतीच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, खालच्या साईडनेही आपल्याला कुठेही वाढवून घ्यायची गरज नाही आहे. तशी आपल्याला ही कटोरी कापडावरती मांडायची आहे आणि कटिंग करायची आहे. यानंतर तुम्हाला बाही कटिंग येते. तर इथे बघा, बाही उंची आपली 5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. तर इथे बघा, 6 इंचावरती आपल्याला बाही उंचीचं माप टाकायचं आहे. तर या साईडलाही 6 इंचावरती आपण बाही उंचीचं माप टाकून घेऊया. तर इथे बघा, 6 इंचावरती बाही उंचीचं माप आपण टाकून घेतलेलं आहे. खालून वर आपण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे बाहीची घडी. बाहीची घडी म्हणजे आपलं पूर्ण छातीचं माप इथं जे आहे ते इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर 10 इंच आपल्याला इथं छातीचं माप
टाकून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्या इथे शिलाई मार्जिन घ्यायची नाही. एकदम 10 इंच आपली जी छातीची घडी आहे तिथं टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने आता यातून आपल्याला आपल्या बाहीसाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिनला आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत आणि ही लाईन आपण आखून घेणार आहोत. हे आपलं शिलाई मार्जिन आहे. बघा तर 6 इंच बाहीची उंची आहे, त्यामुळे इथे आपल्याला कॅप हाईट ही 3.25 इंच घ्यायची आहे. बघा 3.25 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. इथून बघा ही लाईन आपण जी आहे ती सरळ आखून घ्यायची आहे. या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मार्किंग आणि हे मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा तिरक मार्किंग हे जोडून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. इथे बघा मध्य काढून घेतलेला आहे. आता या मध्यापासून आपल्याला बघा 1/2 इंच वर घ्यायचं आहे. या पद्धतीने आता इथे 1/2 इंच वर घेतल्यानंतर ही लाईन आपल्याला तिरकी सरळ वर जोडून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला आपल्या बाहीचा गोल आकार द्यायचा आहे. तर इथे बघा डॉटने गोल आकार द्यायचा आहे. या पद्धतीने बघा हे आपला बाहीचा बाहेरील आकार देऊन झालेला आहे. आता आपण बाहीचा आतील आकार देऊया. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन्हींचा मध्य काढून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. तर इथे बघा मध्य काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथून आपल्याला 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने इथे आपण 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. इथून आपल्याला 1/2 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे. बघा आता इथून आपण बाहीचा आतील आकार देणार आहे. तर इथे बघा 1/2 इंचावरती आपण सरळ लाईन आखलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इथे आपल्याला 1/2 इंचापाशी ही लाईन जोडायची आहे. बघा त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन न्यायची आहे. बघा तर इथे बघा ही पूर्ण लाईन आता आपली ड्रॉ करून झालेली आहे. तर हे बघा बाहीच्या मधील जे अंतर आहे, दोन्ही बाहीच्या आकारांचं जे अंतर आहे ते आपलं 1/2 इंच बरोबर आलेलं आहे. तर हे 1/2 इंच यायला पाहिजे, म्हणजे आपली ही बाही परफेक्ट तयार होणार आहे आणि आपल्या ब्लाऊजलाही कुठेही कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही. त्यानंतर इथे दंडघेर टाकून घेऊया. 6.5 इंचावरती दंडघेर आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर ही रेषा आपण इथे शिलाई मार्जिनच्या रेषेला जोडून घेणार आहोत. या पद्धतीने आता हे आपण कट करून घेऊया. म्हणजे इथं आपली पूर्ण बाहीचं मापही टाकून झालेलं आहे. तर इथे बघा आपल्या बाहीचा हा परफेक्ट असा आकार इथे आलेला आहे. पूर्ण बाही व्यवस्थित आलेली आहे. तर इथे बघा हा आपला मागचा भाग आहे. हा बाजूचा भाग, त्यानंतर ही कटोरी आणि ही कटोरीच्या योगपट्टी.
इथे पूर्ण कटिंग तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. ही पेपर कटिंग तुम्ही कापडावरती ठेवून कट केल्यानंतर तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज पडणार नाही. आहे तसं तुम्हाला हे कापडावरती मांडायचं आहे पॅटर्न आणि कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला क्रॉसपट्टी ही कापडावरती मांडल्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. बाकीचे पॅटर्न आहे तसे तुम्हाला कापडावरती मांडायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.